आणि आता काय भारताने तर विषयच करून टाकलाय. तर स्वागतम मंडळी, मी आहे सूर्यादी. तर आज काय सूर्यदेवता पण प्रसन्न आहे, कारण की 2-3 दिवसापासून ढगाळ वातावरण होतं आणि उन्हाळ्याची तर मजा पण येत नव्हती. आणि मग काय सकाळी सकाळी दुकान उघडून बसलं आपली. इन शॉर्ट काम चालू केलं. मंडळी, भारताने प्रत्युत्तर देणं सुरू केलं आहे. पाकिस्तानमधले जास्त करून अतिरेकी अड्डे उडवण्यात आले आणि अजूक उडवले जातील. जसं की तुम्ही बघू शकतात, इतके सध्या उडवलेले आणि अजूक जर असले तर ते काही वाचणार नाही. आणि मग काय सकाळची मीटिंग झाली, म्हणलं नाश्ता करून घेऊ. आता मस्त पोहे होते, ताईने बनवले होते आणि हे तोंड पण तिनेच बनवलं. सिरियस नका घेऊ, सवय तिला. आणि जसं की मी तुम्हाला म्हणत राहतो की उन्हाळा चालू आहे तर आंबे पटापटा खाऊन टाका, नाही तर उन्हाळा संपला आणि संपले ना आंबे वाट लागन. आणि या गोष्टीची लय वर्षानंतर भेट झाली. ही मी लहानपणी खायचो, आता खाऊ वाटते तर घेऊ म्हणलं. आणि आज काय घरी पुरणाचा बेत होता. अल्टिमेट शेफ मम्मी बनवत होती ते सगळं जाऊ द्या. मी बाहेर आलो, म्हणलं हे काय नाव आहे राव, पापा की परी, ATM भाई. आमच्या वेळेला क्रॅक्स आणि ते काय भारी होते. आणि आत्ता एक मीट होती, म्हणजे ग्रुपचीच मीट होती आणि त्याच्यामध्ये कळलं प्रोजेक्टचा थोडा लफडा झालाय. जाऊ द्या, त्याच्यावर बोलायचं नाही. मग काय आपला एक पेपर होता ऑनलाईन, तो दिला आणि आपली मीटिंग सुरू झाली, EOD मीटिंग. आणि नंतर बघितलं तर मॅनेजर ऑफलाईन होते. तर आय थिंक EOD मीटिंग कॅन्सल असेल. जे म्हणलो तेच झालं. मग काय आता संध्याकाळचं थोडं बाहेर जाऊ म्हणलं. कुठं जायचं आहे दाखवतो. सगळ्यात पहिले एक गडी येणार आहे आपल्यासोबत. कोणतो गडी? अभिषेक प्लॅटफॉर्म आहे त्याच्या नावाचा. आणि आपण आलो होतो रामकृष्ण मिशन आश्रमात, जिथं तुम्ही एक वेळेस नक्की विजिट केली पाहिजे. आणि एकदम आवराच वेगळा या आश्रमाचा, म्हणजे या आश्रमात आल्यावर एकदम असं दिव्य अनुभूती आणि शांततेची अनुभूती होती भाऊ. आणि सोबतच वास्तू खूप सुंदर होती. एकदा बघितलं तर बघतच राव वाटत होतं. काही रेस्ट्रिक्शनमुळे मध्ये नाही जाता आलं, पण बुक सेंटर दाखवतो. आणि इथं आपण प्रभूंची ही बुक घेतली, जिचं नाव होतं श्रीकृष्ण पॅस्टोरल अँड किंग मेकर, ज्यात त्यांच्या बाललीलेचे वर्णन होते. हा इथं श्रीकृष्ण मंदिराजवळ जो चौक आहे, तिथं एक जय भवानी बिकानेर होतं, तिथं म्हणलं पाणीपुरी खाऊ राव. आणि भैयानी फुल प्लेज मध्ये सगळी तयारी सुरू केली. आम्ही तर ताट घेऊनच उभं राहिलो फक्त. भैया म्हणे टेम लगेगा टेम. मग फायनली पाणीपुरी प्रकट झाली. आणि या मोबाईलचे कॅमेऱ्याचे लय वांदे, कधी कधी लय ब्लर होऊन जातं, त्याची घाण साफ करावं लागती. पण आपण चाललो होतो रस्त्याने आणि इथं स्ट्रीट लाईट लावले होते. आणि इथं समोर बघा, जर तुम्ही संभाजीनगरचे असाल तर कोणाचा बंगला आहे सांगा मला. मग अपसकला फायनली बाय म्हणलो. समोर या मर्सडीजचे दर्शन झाले. भाई काय कूल गाडी आहे, आपण आपल्या बाळा इतकी नाही. आणि मग आलो प्रभूंचे दर्शन करायला ॲज ऑलवेज. आणि बाई प्रभूंसोबत सेल्फी घेऊ म्हणलं आज. आणि ही होती आमच्या दोघांची सेल्फी. बाई सार्थकचं 10वीचं वर्ष सुरू होणार होतं, मग त्याला थोडं ज्ञान दिलं. आणि तुम्हा सर्वांना महाराणा प्रताप जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि भाई मिरवणूक घोडा पण होता. घरी आल्यावर काय मग आमरस आणि ही पुरणपोळी उरलेली होती खाल्ली. फर्स्ट टाइम एवर मम्मीसोबत व्लॉग एंड करतोय. हसा खेळा आणि जगा गाईज. बाय. मम्मी हसतीचे.